त्या परमेश्वराला तुमच्यातनं सर्वात सुंदर मूर्ती तयार करायची आहे. कारण घाव त्याच दगडावर पडतात ज्या दगडातनं मूर्ती तयार होते. ज्या दगडातून मूर्तीच तयार करायची नसते त्या दगडाला कुणी हातही लावत नाही, हे पक्क लक्षात असू द्या. कळसावरच्या झेंड्यानं कायम फडफडतच राहावं लागतं. फडफडणं झेपत नसेल तर त्यानं पायाचा दगड होऊन पडावं, त्याला कुणी हलवत नाही. ठरवायचं तुम्हाला आहे, कळसावरचा झेंडा व्हायचं की पायाचा दगड बनायचं. क्षमता तुमच्यात आहेतच, संकट अडचणी अडथळेच त्या क्षमता विकसित करतात, हे पहिलं आणि पहिलं लक्षात असू द्या. अनेक जण कारण सांगतात, आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती.